अरे चालू है फर्स्ट इंडिया विलेज मानना। अरे चालू है हाँ पहिलं गाव भारतचं पहिलं गाव शेवटचं हां हे भारताचं पहिलं गाव ना का शेवटचं? पहिलं गाव भारताचं म्हणजे स्टार्टिंग पॉईंट बॉर्डर. मग इथून नंतर चायना बॉर्डर चालू होते. ते पण सांगायचं आहे आपलं इतिहास सांगायचा याचा की पहिले शेवटचं होतं नंतरला आता पहिलं केलं ते. राजेश आ गया भाई. तर मित्रांनो हे भारताचं सुरुवातीचं गाव पहिलं गाव. पहिले याला शेवटचं गाव पण बोलायचे पण आता नाव अजून चेंज केलेलं नाही. सीमांत लिहिलेलंच आहे. ओके म्हणजे नाव अजून चेंज म्हणजे सीमेचा अंत. हां सीमेचा लास्ट अंत. बोल अजून. तेच म्हणजे पहिल्याच्या ह्याच्यामध्ये ह्याला शेवटचं गाव बोलायचे पण आता ह्याला बोलतात की पहिलं गाव. ओके पण अजून गणेश गुफा नाव चेंज केलं नाही गणेश अजून. गुफा सीमेचा अंत म्हणजे सीमांत नाव माना लिहिलेलंच आहे अजून. ओके मग नाव का चेंज केलं नाही अजून यांनी? त्या गाववाल्यांची काय असेल. गाववाल्यांचं काय घेणं नाही बरं. गाववाल्यांनी काहीतरी केलं असेल त्यांचं अच्छा. नाव चेंज नसेल करत त्यांना. ओके चला पुढच्या. बघा मित्रांनो हे भारताचं सुरुवातीचं गाव. बोलतात ना कसं कुठून काय निघेल टुरिझम सांगू शकत नाही. काय झालं दीपक? काय झालं? प्यायला पाणी. आता माणसं कशामधून टुरिझम होतील कसं धंदा सोचतील. आता काय या गावाला बघायचं काय माहिती शेवटच्या सुरुवातीच्या गावासारखं गाव. पण म्हणतात ना एखाद्याचं नाव पडलं तर पडलंच. लोक वेड्यार की जायला हे लागणारच. चला टुरिझम ह्या गावातल्या लोकांना रोजगार मिळाला. असली लोक किती हे बघा आपण आलो. काय आता बुट्ट कुठे काढतो? गणपती बाप्पांनी इथं पूर्ण महाभारत. धन्यवाद. आम्ही जातोच मंदिरात पाहिजे. आम्ही आपले एवढे कुठून तुम्ही पुण्यावरून वेदव्यास महर्षी
नाही भांडण नाही, हे डिबेट आणि डिस्कशन आहे. माझं किचन ते महत्वाचं. किचन तुझं मोठं किचन तुझं. मला माहित नाही, मला पाहिजे ना. चल मग केदारनाथ परत. मला केदारनाथला ट्रिप चला, मला खर्च झाला तरी चालेल. काय किचन? पुन्हा केदारनाथला चला तुम्ही किचन घेण्यासाठी. आता हे जे तुला पहाडीमध्ये भेटतात बाबा, हे बर्फात राहतात, 3 मठ आहेत. तुला माहिती आहे का? मुख सारखं झालंय ना, मुख तोंड यांचे पण 3 आहेत. एक वैष्णव, एक शैव आणि एक देवीचा भक्त शक्ती. आणि एक विष्णूला पुजतो, एक शंकराला पुजतो, एक देवीला पुजतो. तर मित्रांनो, शेवटचं गाव बघून, शेवटचं नाही सॉरी सुरुवातीचं गाव बघून आता आम्ही परतीचा रस्ता पकडला आहे. तर आता इथे ड्रायव्हर चहा प्यायला गाडी थांबवली. ते इथे एक मंदिर आहे, श्री विष्णुप्रयाग बैकुंठ धाम संगमद्वार. तर तोपर्यंत ड्रायव्हर चहा पिन, आम्ही तोपर्यंत विचार केला की दर्शन घेऊन यावं. काय आहे आमच्या पांडुरंग भाऊला काय ते दिसलं. अरे हे आपल्याकडे पण असतं असलं काटेरी. तर मंदिरात दर्शन घ्यायला चाललोय. चाय 15 रुपये. काय झालंय त्यातलं? तू काय काय बघितलं सांग. केदारनाथ बघितलं. केदारनाथवरून ती मंदाकिनी होती बघ, तिकडे येऊन पुढे हा मॅप आहे पूर्ण पंचप्रयागचा. प्रयाग नदी आहे ना. चाललोय आता आम्ही. काय करतोय नदीचं जायचं? हा बघू ना खाली. चल का हा बघा ब्रिज होता तो, तर काय झाला असेल कारण देव जाणे, तुटलाय आता पूर्ण. पाण्याला फोर्स बघा मित्रांनो. हे बघ इथून येते बघ दुसरी नदी. बघा मित्रांनो, इथून एक नदी येते. दुसरी नदी त्या साईडून येते. ह्या नदीला फोर्स भरपूर आहे मित्रांनो. या नदीला जबरदस्त फोर्स आहे. राजेश आंघोळ करतोय का? आंघोळ आंघोळ करतो का? आंघोळ तर नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 11:15 आणि आम्हाला काल बद्रीनाथून येता येता वाजले एक किती 3 वाजले. आणि प्लस मोबाईलची पण चार्जिंग उतरले म्हणून काय व्हिडिओ शूट करू शकलो नाही. मग आता फ्रेश बेश होऊन व्हिडिओ शूट करतो. बद्रीनाथून आलो आम्ही. आता उद्याची आमची ट्रेन आहे म्हणून काय जास्त आज काय लांब नाही फिरणार आज जास्त. या बाजूलाच स्टेशन आहे, स्टेशनच्या बाजूलाच आम्ही रूम घेतली आहे. आता इथून बघू एक देवीचं मंदिर आहे, त्या देवीचं दर्शन घेणार आणि परत नंतरला राफ्टिंग करायचं बोलतात आमच्या ग्रुपमधले काही जण. ते राफ्टिंग करणार आणि गंगा आरतीचा प्लॅन आहे. बघूया कसं काय होतं आहे ते. त्यामध्ये बघा हा हॉटेल आहे. हॉटेल एकदम उत्तम आहे, एकदम बेस्ट हॉटेल आहे, चांगलं आहे एकदम. आणि हॉटेलचे ओनर आहे ते. काय झालं का सगळं? हा रेंज येत नाही. हा फक्त रेंजचा इश्यू आहे, नेटचा. ते नाही हाँ ते मैं कुठला जो रेंज का अच्छा रहेगा वो रूम रहेगा ना, कुछ रेंज आता रहेगा नहीं. मित्रांनो नाश्ता बिष्टा झाला मस्तपैकी. आता आपण कुठे चाललोय दीपक? मनसा देवी. मनसा देवीला चाललोय आता आम्ही. आणि यांची ते आम्ही आता लोकल रिक्षा केली यांची आम्ही. तुम्हाला बाहेरून दाखवतो. 5 सीटर आहे. इथे नारायण शेठ आणि पुढे बसला आपला राजेश शेठ. रिक्षातून उतरलो, आता चाललोय देवीला.
तर मित्रांनो, तर आता आपण चाललो रोपवेने देवीच्या दर्शनाला. आपला मित्र उभा राहिला आहे लाईनीमध्ये तिकीट काढायला. इकडे आपण तिकीट भेटतो रोपवे 200 रुपये, म्हणजे येऊन जाऊन 200 रुपये. 1 2 3. आता आपण चालू रोपवेला. ही लाईन तिकीट काढून झालं आहे, तर या लाईन आहे रोपवेची. बघा रोपवे, बास्केट आहेत या रोपवेच्या. स्कॅन करतात तिकीट. काय तुमचा अनुभव, कसं वाटतंय रोपवेने जाताना आज? एकदम मस्त आहे. प्रत्येक जी रोपवेची मजा घ्यायची आता. पहिला भेटत नाही आता आम्ही घेतो. हे आहेत ना, ते काका आहेत ना आपल्यावर. बसलो आता रोपवेमध्ये. रोपवेमध्ये आम्ही बसलेलो आहोत. आता रोपवेमध्ये बसलेलो आहोत, रोपवेची मजा घेतोय. काका पण आपले महाराष्ट्राचे आहेत, सोलापूरचे आहेत काका पण. आम्ही वरती आम्ही युट्यूबला दिसणार. मज्जा येते हा. मजा येते. आमचे 2 पार्टनर गेले स्कूटीने. चालत येणार 200 शिड्या वरती. जास्त मोठी नाहीये उडण खटोला. नाही, छोटी आहे ते. पण असू दे ना, आपलं चढण्यापेक्षा बरं काहीतरी चांगलं आहे. मजा घ्यायची. मजा घ्यायला चढू तर आपण कुठे चढतो आपण काहीतरी त्याची मजा. दुसरा हेलिकॉप्टर आलेला आहे सोबत. तिथे हेलिकॉप्टरची मजा नाही भेटली तरी इथं घेतोय. तिकडे हेलिकॉप्टरची मजा घ्यायला भेटली नाही आम्हाला. नारायण, कसं वाटतंय? एकदम भारी भारी वाटतंय ना. फर्स्ट टाइम रोपवे का कधीपर्यंत पहिला बसलाय? फर्स्ट टाइम. मी पण फर्स्ट टाइम बसलोय रोपवे मध्ये. मी बसलोय बऱ्याच वेळा. हा. की आम्ही वैष्णवी देवीला गेलेलो, हा. तर वैष्णवी देवीला रोपवेचाच वापर केलेला. ओके. नाही, मला विचारलं तुम्ही. हा, तुम्ही फर्स्ट टाइम आहे का? नाही, तिसरी वेळ आहे माझी. म्हणजे कुठे कुठे बसला तुम्ही पहिल्यांदा? तेलंगणा. तेलंगणा. ओके. आणि तिथून इथं गुजरात मध्ये. ओके. गुजरात मध्ये कुठे, म्हणजे ते श्रीशैलला तेलंगणा. अच्छा. हा. आणि इकडे गुजरातला पावागड. पावागड. हा. हो. ओके. तिथे आणि हे तिसरं तिसरं आहे. म्हणजे काका आपला अनुभवी माणूस आहेत आपल्या बरोबर. ओके. तिसरा हेलिकॉप्टर आलेला आहे. कृपया माझा मोबाईल मोबाईल सांभाळणे काकाचा. चालते. या साईडला घे, या साईडला. कुठला? तिकडून घे ना, तिकडून दिसणार तुला. ना तिकडूनच दिसणार. मोबाईल पडायचा भीती रे, बाकी काही नाही. सेशन आला मित्रांनो आता आपला. हात काढू नको. हात नारायण, हात बी तर आतमध्ये नारायण, हात काढू नको. काय होणार? हात काय होत नाही तसं, पण आपलं सेफ्टी केलेलं बरं ना. आता उतरलोय आपण. लिया लिया. आता इथून लाईन लावायची.
मंदिराचा परिसर आहे मित्रांनो, डोंगरावरती. चला काय बोलतो व्हिडिओ नंतर बंद कर. ना. हा ते तर आहे का. हे पोहोचले राजबीज आपल्या पुढेच आहेत. हे आमचे मित्र पण आपल्या पुढेच आहेत, स्कूटीवाले. बरोबर